नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे प्रवेशाचा ओघ. सचिन कांबळे यांच्या पक्षप्रवेशाने पक्ष बळकट. येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मिरज तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाकडून जोरदार तयारी सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे प्रवेशाचा ओघ दिसून येत आहे. बोलवाड गावचे उपसरपंच सचिन कांबळे व नवविद्यमान ग्रामपंचायत सदस्यांसह 40 पदाधिकारी यांचा पक्षप्रवेश सांगली येथील पक्षाच्या ऑफिसमध्ये झाला. आंबेडकरी चळवळीतील तसेच प्रशासनातील कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास असलेले कार्यकर्ते सचिन कांबळे यांच्या पक्षप्रवेशामुळे मिरज पूर्व भागात मोठा धक्का मानला जात आहे. मनोजबाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगल्या जागा मिळतील असा विश्वास देवराजदादा पाटील यांनी व्यक्त केला. जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मिरज तालुक्यात मोठ्या प्रमाणात यश मिळेल असेही ते म्हणाले. या निवडणुका मनोजबाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ताकदीने लढवल्या जाणार असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष देवराजदादा पाटील यांनी यावेळी केली. सांगली जिल्ह्यातील पहिली जिल्हा परिषद उमेदवारीची मागणी यावेळी करण्यात आली असून या मागणीमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यावेळी बोलताना आंबेडकरवादी विचारसरणीचे कार्यकर्ते सचिनदादा कांबळे म्हणाले, गत वेळी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत पराभूत झालेली जागा यंदा विजयी करून मनोजबाबा शिंदे यांच्या ताब्यात देणार आहोत. पंचायत समितीच्या सभापतीही मनोजबाबा शिंदेच ठरवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बोलवाड गावातील अनेक ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे संचालक, माजी पंचायत समिती सदस्य तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यामुळे मिरज तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढली आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट सांगली जिल्हाध्यक्ष देवराजदादा पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर, जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, तालुका अध्यक्ष भास्कर आप्पा शिंदे, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रणव पाटील, रमजान शेख, तात्यासाहेब पाटील, भाऊसाहेब नरगच्चे, महादेव गुरव, दस्तगीर शेख, सोएब बारगीर, प्रवीण कांबळे, वंदना खोत, पुष्पावती पाटील, दीपाली कांबळे, रुपाली कांबळे, परवीना हवलदार, हारून शेख, सतीश गस्ते यांच्यासह परिसरातील मान्यवर व पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना सचिनदादा कांबळे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटामध्ये आज मी बोलवाडचा विद्यमान उपसरपंच तसेच माझ्यासहित बोलवाडचे 8 विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, सोसायटीचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक, गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण कार्यकर्ते, सर्व समाजातील या सर्वांनीच आम्ही पुरोगामी विचारधारा जी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर आदरणीय राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आदरणीय राज्याचे नेते जयंतराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून या ठिकाणी पुरोगामी म्हणून जो पक्ष महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी वाटचाल करीत आहे, सर्वसामान्य जनतेला आणि तळागाळातील जनतेला न्याय देण्याची भूमिका जो पक्ष आज या ठिकाणी सत्तेच्या विरोधात रस्त्यावर उतरून सर्वसामान्य जनतेकरता लढाई लढत आहे, त्या पक्षासोबत आज या ठिकाणी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी या पक्षामध्ये प्रवेश करावं अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची या ठिकाणी चर्चा आणि बैठक झालेली होती. आणि त्या दृष्टीनं आज जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय देवराजदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये तसेच जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते आदरणीय मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर साहेब तसेच मिरज तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय भास्कर आप्पा शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, मिरज तालुक्याचे राष्ट्रवादीचे नेते आदरणीय बाळासाहेब होनमोरे साहेब, युवक तालुक्याचे अध्यक्ष प्रणवदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज बोलवाडमधील माझ्यासहित सर्व कार्यकर्त्यांचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि देवराजदादांनी तो आम्हाला प्रवेश या ठिकाणी दिलेला आहे. त्याबद्दल पक्षाचे मी मनस्वी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आज या ठिकाणी पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झाल्यानंतर म्हैसाळ गट हा
अनुसूचित जाती महिला याकरिता राखीव असल्याने माझ्या पत्नीकरिता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे या ठिकाणी उमेदवारी मागितलेली आहे. पक्ष जो निर्णय घेईल आणि ज्या कोणाला उमेदवारी पक्ष देईल त्या उमेदवाराचा प्रचार या ठिकाणी करणार आहोत. आणि पक्षाने ठरवलं की मला उमेदवार द्यायचे आहे तर मी माझं काम करणार आहे. आणि जर पक्षाने ठरवलं की माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्याला द्यायचं आहे तरी सुद्धा बाबा मी तुमच्याकडे सांगितलं दिलेलं आहे. मी असं म्हणणार नाही की मला उमेदवारी द्या आणि तुम्ही दुसऱ्याला दिला म्हणून मी बाजूला जाणार, असं पण होणार नाही काय. आणि त्यामुळे तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो निर्णय मला या ठिकाणी मान्य आहे.